त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबा आवडे देवाशी तो एका प्रकार आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन दारी नाही तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा जयांचे केलिया स्मरण होय सफळ विद्येचे करण त्यांची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार वचन ऐका कमळापती माझे रंगाची कर सोडितो कथे काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवनचा आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करत आले वडील अभंग पैठण निवास शांती ब्रह्म शांती दूत महाराष्ट्रातील एक श्रीमंत साधू श्री संत एकनाथ महाराज तथा तुमच्या आमच्या सर्वांचे नाथ बाबा यांचा जड जीवाला सामान्य जीवाला देवाची आवड नेमकी काय आहे याचा रस्ता दाखवणारा मार्ग सांगणारा प्रत्येक जड जीवाला त्याच रस्त्याने घेऊ पाहणारा अभंग आजच्या प्रसंगी तुम्हा सर्व मायबाप साधू संतांच्या सेवे करताना अभंगाकडे वळण्यापूर्वी द्यायचा परिहार तो असा गेली 14 वर्ष या ठिकाणी सात्विक सुखाचा 16 नाम जप यज्ञ किंबहुना अखंड हरिनाम सप्ताह शिवलीला अमृत पारायण सर्व तुम्ही तीर्थक्षेत्र मोगराळवाशी या कार्यक्रमाचा गेली 14 वर्षापासून लाभ घेत आहात मत पामराला सुद्धा या वर्षासाठी तुम्हा सर्वांमध्ये 2 तास मिसळता आलं 2 तास तुम्हा सर्वांची सेवा करण्याचा योग आला त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांचं आयोजकांचं आबालवर्ध ज्ञानवर्ध तपोवर्ध वयोवर्ध सर्व गुणीजन भक्तजन सर्वांचं शब्दचारून व्यक्त करतो अभंग करतो विठाला अभंगाकडे जायचेच आपल्याला पण निमित्त महत्वाचं आहे महाराज कारण कोणतंही कार्य करायला निमित्त लागतं निमित्ताशिवाय कार्य घडतही नाही आणि घडवू सुद्धा नाही कोणत्या निमित्ताचा धनी फक्त आपण निमित्ताला आहे कार्य होणार असतं महाराज कार्य होणार असतं निमित्त कुणीतरी व्हायचं असतं आणि तद निमित्तानं या ठिकाणी 14 वर्षापासून सुरू असणार आहे हरिनामाचं नाट्य पहिलाच विषय सगळ्यात महत्वाचा आहे इथं 4 साडेचार अक्षर लागले पुण्य
सरळ साधा सोपमारतय जी तिथी ज्यांच्या जाण्यानं पुण्य झाली, जी तिथी ज्यांच्या जाण्यानं पुण्य झाली ती पुण्यतिथी. कारण चंद्र सूर्य असेपर्यंत ती तिथी ढळत नाही. अखंड माझ्या ज्ञानोपराया ढळणार, माझे तुकोपराया ढळणार. कारण ती तिथी महत्वाची आहे. वैकुंठ गमनाची तिथी महत्वाची, संजीवन सोहळ्याची तिथी महत्वाची आणि माऊलींच्या वैकुंठ गमनाची तिथी महत्वाची. त्यामुळे पुण्यतिथी. एरवी एरवी सामान्य जीवासाठी वर्ष श्राद्ध, सामान्य जीवासाठी वर्ष श्राद्ध कुठपर्यंत? एका वर्षासाठी. सामान्य जीव एका वर्षासाठी जग घालतय. बारकाईना विषय का बरं का? जग घालतय म्हणून घालायचं त्याचं नाव वर्ष श्राद्ध. त्याचे नियम वेगळे, त्याच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यानंतर दुसरा विषय येतो पुण्यस्मरण. सामान्य जीवानं जड जीवानं आपल्या आई बापाच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ जे साजरे केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणायचं. शास्त्रानुसार तो विधी करावा लागतो. एक विधी आहे, वर्ष श्राद्ध हा विधी आहे. पण त्यानंतरचा विषय तो पुण्यस्मरण. हा शब्द त्याच्या विषय तो पुण्यस्मरणाचा. तो शब्द वर्षश्राद्धापेक्षा थोडासा महत्वाचा आहे. पुण्यस्मरण म्हणजे ज्या वारसाला आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी बरंच काही करून ठेवलंय याची जाणीव आहे. पुण्यस्मरणामध्ये जाणीव राहते महाराज. आणि त्याचे वारसदार, त्याची मुलं असतील कोणी असतील ते त्याचं काय करत असतात? पुण्यस्मरण. पण पुण्यतिथी वेगळा शब्द आहे. ज्या महात्म्यानं जर जीवासाठी आयुष्य जिजवलं, ज्या महात्म्यानं आपला देह समाज रक्षणासाठी जिजवला, समाज कल्याणासाठी जिजवला, त्याची होत असते ती पुण्यतिथी. पुण्यतिथी प्रत्येकाच्या वाट्याला नाही. आणि नंतर पुण्यतिथीमध्ये पण पुन्हा आपल्याला पार संजीवन समाधी सोहळ्यापर्यंत जाता येईल. परंतु आपल्याला तिकडे विषय न्यायचा नाही. त्यांच्या अखंड कार्याचा गौरव करण्यासाठीचा हा सोहळा अगदी गावठी भाषेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा सोहळा म्हणजे हा आनंदाचा सोहळा. त्या निमित्तानं तुमचा सर्वांचे, आपल्या सर्वांचे हृदयस्थ असणारे आदरणीय त्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम सुरू आहे. वैकुंठवासी दादा ना, तसेच आमची त्यांची परखंदीमध्ये मुली अगदी 10-15 मिनिटं एका संताच्या चरणावर बसून काय ऐकावं झाली चर्चा. असे आदरणीय सर्वांचं प्रेरणास्थान, आदरस्थान आदरणीय अण्णा, त्या सर्वांच्या कृपा प्रसादानं सुरू असलेला हा उत्सव आहे बरा. संतांचा उत्सव होत असतो, आपला नाही. तर त्या उत्सवाच्या निमित्तानं सुरू असणारा हे कार्य आणि त्या निमित्तानं निवडलेला हा अभंग. अभंग वास्तविक नाम प्रकरणातील आहे. त्याचं कारण आहे स्वरूपही सत्याचं आणि सत्याचे एक संप्रदाय म्हणजे नियमावली आहे. पहिला दिवस नामाने सुरुवात व्हावा करायची, चौकट आहे संप्रदायाची. त्या सांप्रदायिक चौकटीनुसार आता आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात किंवा नामाची सुरुवात नामानं करायची आहे. आज एकादशीचा पर्वकाळ सुद्धा आहे आणि ती पण आजची एकादश महादेवाची 10 अतिशय महत्वाचा पर्वकाळ आहे. त्या पर्वकाळावरचा हा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं मला तुम्ही बोलवलं. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. अभंगाचा अगदी धावत्या ओढीवर अर्थ पाहूया. कारण अभंगात संत एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करताना एक रस्ता दाखवतात. बाबा देवाची आवड काय आहे? तर नाथ बाबा सांगतात की देवाला बाकी काय आवडत नाही, देवाला त्याचं नाव घेतलेलं आवडतं. देवाला काय आवडतं? त्याचं नाव घेतलेलं आवडतं. महाराज तुम्ही सांगता देवाला त्यांच्या नामाचा उच्चार आवडतो, एवढं केलं तरी चालेल? नाथ बाबा सांगतात
नाव घेतलेलं आवडतं, पण ऐका प्रकार त्याची एक रीत आहे. तुला नाव घ्यायचंयच ना कर, तुळशी माळा गळा, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशी माळा अर्पण कर, बाळाला चंदनाचा टिळा लाव. हे झालं बाह्यांग. नाथ बाबा एका बाजूला बाह्यांग सांगतात भक्तीचं, आणि एका बाजूला अंतरंग सांगतात, की दुसऱ्या बाजूला सांगतात बाळाला टिळा लावशील, गळ्यामध्ये माळ घालशील, पण हृदयामध्ये कळवळ असू दे. महाराज नामाचा उच्चार सुरू झाला, गळ्यामध्ये माळ घातली, काम झालं का नाही, तवारी सुरू कर. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आणि या साधनाशिवाय आई शपथ साधन नाही. मी नाही म्हणत, नाथ बाबा म्हणतात आन नाही. आन म्हणजे शपथ, याच्या वेगळं मानवी जीवाच्या उद्धारासाठी दुसरं साधन नाही. आणि या रस्त्यानं जो जाईल त्याला नाथ बाबा सांगतात एका जनार्दने ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. त्याच्यामध्ये आणि देवामध्ये काहीचा फरक राहणार नाही, किंबहुना नवे नवे तो देवच होऊन जाईल, इतका त्याचा अधिकार वाढेल. असा अभंग विठाल. चला तर थोडस बर का मला सांभाळून घ्यायचं बर का, कारण मगाच वरनं सगळं चाललंय, पण ते चालायचं आपण नेणार खेळीमेळी 100% जाणार, काय प्रॉब्लेम नाही. पण तरी सुद्धा या ठिकाणी संत एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. आपल्याला देवाकडे जाण्यापूर्वी आपल्यापासून सुरुवात करावी लागेल महाराज, कारण मनुष्य जीवामध्ये सुद्धा प्रत्येकाची आवड वेगळी आहे. प्रवर्ग पडतात 3. पहिला जीव आपण, अगदी सामान्य भाषेत सांगायचं आपला जड जीव. आपण जीव आहोत, आपल्या जीवाची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे, देवाची आवड वेगळी आहे. प्रथम आपल्या प्रत्येक जीवाला काय आवडतं महाराज, काय आवडतं? वाढावे वाढावे संतान, घरी व्हावे आपली आवड आहे जीवाची. कारण जो मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला, जो प्रपंच जीव त्याला एवढंच आवडतं, प्रपंच सुखाचा असावा, घरी पोरं बाळा असावीत आणि धनधान्य श्रीमंती असावी, ही सामान्य जीवाची आवड आहे. साहजिक आहे, कारण आपल्यावर जन्मल्यापासून हे संस्कार असतात, त्यामुळे आपली आवड ती आहे. आपल्यावर कसे संस्कार होतात त्यानुसार आवड असते. दुसरी आवड आहे संतांची. संतांची आवड थोडीशी, ते काय प्रपंचात हरकत नाहीत. त्यांची आवड काय असते? माझ्या जीवीची आवड, माझ्या जीवीची मालकाची गुढी अखंड मला आयुष्यभर मिरवायची आहे. किंवा तुकोबराय सांगतात घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधन, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, यासाठी देवा,
चला तर जीवाची आवड आहे. घरी धान्य वाटो, मुलं बाळ व्हायची जीवाची आवड आहे. संतांची आवड की त्यांना भागवत पथक आयुष्यभर मिरवायची आहे. मग देवाची आवड काय? कुणालाच विचारायचं नाही देवाची आवड. नाथ बाबा विचारूया पहिल्या चरणात. बाबा देवाला काय आवडतं सांगतायत. कुणाला सांगतायत? आपल्या सर्वांना सांगतात. कारण आपण सर्व श्रवण सुखाचे अधिकारी आहोत. सर्वात मोठी भक्ती कोणती आहे? श्रवण सुखाची भक्ती आहे. आणि त्यासाठी अधिकार मिळावा लागतो श्रवण करण्याचा. आणि अधिकार केव्हा मिळतो? तुम्ही महाराज म्हणणार श्रवण करण्याचा अधिकार मिळतो, 100% मिळतो. त्यासाठी माणसाच्या जन्माला यावं लागतं. म्हणून मला परमात्म्याने हा 3.5 हाताचा नरदेह दिला आणि अध्यात्माची दरबार दिला. आणि अध्यात्मा दरबारामध्ये आपण सर्वजण नाथ बाबा देवाला काय सांगताय आपण ऐकतोय. नाथ बाबा सांगतात की आवड आहे देवाची. नाथ बाबाने खर तर देवाशी म्हटले सामान्य नाम आहे आपलं. सरळ पांडुरंगाशी नाही म्हटलं, शिवशंकराशी नाही म्हटलं, काही नाही म्हटलं. आवड आहे देवाशी. तो ऐका प्रकार, तो प्रकार ऐका, ती रीत ऐका. प्रकार म्हणजे रीत. या ठिकाणी प्रकार या शब्दाचा अर्थ आहे रीत. नाथ बाबा आपल्याला देवाच्या आवडीची रीत ऐका अशी दवंडी देऊन सांगतात. बरं का, ऐका ऐका. वारंवार नाथ बाबा का सांगतात? कारण यात जड जीवाचं कल्याण लिहिलंय म्हणून ऐका. कारण नीट ऐकलं तर नीट त्याचं आचरण होतं. म्हणून नाथ बाबा सांगतात की ऐका, मी सांगतो देवाला काय आवडतं. ऐकलं तर कल्याण होतं. महाराज संत सांगतात ऐकलं तर कल्याण होतं. तुम्हाला थोडस रामायणाकडे घेऊन जाऊ एका मिनिटासाठी. वाल्या कोळी सर्वांना माहित आहे. त्यानं फक्त ऐकलं बरं का, फक्त ऐकलं. कुणाचं? नारदाचं ऐकलं. ऐकायला शिकावं माणसाने. एवढा मोठा पाप बोकांडे असताना सुद्धा फक्त महर्षींचे 2 शब्द ऐकले, आयुष्याचं कल्याण झालं. किंबहुना रामायण लिहिण्याचा अधिकार प्राप्त झाला. फक्त श्रवणाची ताकद आहे. म्हणून नाथ बाबा सांगतात की ऐका. हेच जर महाभारतात गेलो तर इकडं संतांनी वाल्याला सांगितलंय ऐकलं. इकडं महाभारतामध्ये देवानं दुर्योधनाला सांगितलं ऐक. 5च गावं दे, ऐक. तू संपूर्ण राज्य घे, पण माझ्या पांडवांना किती गावं दे?
5च दे. ऐक. ऐकलं काय झालं? काय झालं? शेवटी परिणाम असा झाला की भीमाच्या गदेनं मरण आलं. बरं, मरावं लागलं. म्हणून नाथ बाबा सांगताय की ऐका. ऐका. तुम्ही पण ऐकताय ना? काय ऐकल्यासारखं करताय? नाही ना? ऐकताय. माझं नव्हं, नाथ बाबांचं. कारण मी नेहमी सांगत असतो या गादीवरचा हमाल आहे. या गादीवर कोण असतो? हमाल. पण कुणाचा? फोडिले भंडार धन्याचा तो माल, आणि मी तो हमाल. त्या माझ्या साधू संतांना हमालाची गादी आहे. त्यामुळं ही गादी म्हणायला कीर्तन करायची आहे, पण ही इथली गादी नाही बरं का. मात्याची गादी नाही, गाठ्यातली गादी आहे, संतांची गादी आहे. म्हणून ह्या गादीला विशेष असं प्राप्त आहे. आणि इथं आम्ही तुम्ही सर्वांनी काय करायचे असते? संतांची हमालीच करायची असते. हमाली याचा अर्थ संतांचा उपदेश, संतांचा मार्ग पुढे चलत नेले हमाली म्हणायचं आहे. तर या गादीवरून नाथ बाबा सांगतात की ऐका रे बाबा हो. जीवाला उपदेश करतात. ऐकाय. देवाला काय आवडतं? देवाला त्याचं नाव घेतलेलं आवडतं. अहो देवाला का नाही आवडणार? आपल्याला सुद्धा आवडतच की नाव घेतलेलं आवडतं ना. मग देवाला का नाही आवडणार? प्रत्येकाला जीवापासून शिवापर्यंत, जीवापासून शिवापर्यंत प्रत्येकाला त्याचं नाव घेतलेलं आवडतं. पण आपलं नाव घेण्यामागं अहंकार असतो आणि देवाचं नाव घेण्यामागं भक्ती असते. फरक एवढाच आहे. ज्या माणसाला, ज्या जीवाला वाटतं माझं नाव घ्यावं, याचा अर्थ त्याच्यामध्ये अहंकार आहे. आणि ज्या देवाला वाटतं माझं नाव घ्यावं, त्याच्या मागं भक्ती आहे. म्हणून संत सांगतात की देवाच्या नामाचा उच्चार रात्रंदिवस करा. वास्तविक पाहता रात्रंदिवस हा शब्द पण फार मोठा आहे. रात्रंदिवस म्हणजे अखंड. अखंड म्हणजे दिवसातून आपला सरासरी श्वास 21,600 वेळा होतो. प्रत्येक श्वासागणिक त्या नामाचं येणं जाणं सुरू राहिलं पाहिजे. अहम वाग्या सोहम वाग्या सुरू राहिलं पाहिजे. त्याला म्हणायचं अखंड आणि त्याला म्हणायचं रात्रंदिवस. तिकडे विषय लय लांब जायचं नाही आपल्याला. कारण मग अगोदरच घशाने बाद झालेला माणूस आहे आणि त्यामुळे आपल्याला सरळ अगदी वेळेत निघायचं आहे. तर नाथ बाबा सांगतात की देवाचा उच्चार नामस्मरण करत चला. देवाचा उच्चार जर नामस्मरण केलं, देवाचं स्मरण झालं तर आयुष्याचं कल्याण होईल. पण माणूस, प्रत्येक जीव हा प्रपंचामध्ये अडकला, त्यामुळे तो नामाकडे जरा हळू बोलतोय, परंतु प्रपंचाकडे जास्त होतोय. म्हणून नाथ बाबा सांगतात देवाला सगळ्यात महत्वाची आवड आहे की त्याचं नाम घ्या. आणि ते नाम घ्यायचं की उगाच 7 वाऱ्याला उतार्यासारखं नाही घ्यायचं. त्याची एक रीत आहे. प्रथमतः ते नाम आपल्याला संतांकडून यावं. नाम संतांकडून येण्यासाठी आपले संत भेट व्हावी. आपली आणि संतांची भेट होण्यासाठी आपली पूर्व पुण्याई फळाची यावी. आणि जर का पूर्व पुण्याई फळास आली तर आपल्याला मनुष्य जन्म मिळेल. मनुष्य जन्म मिळाला तर पूर्व पुण्याईनं संतांची भेट आपला सर्वांना मिळाला ना. मनुष्यत्वम. पहिली गोष्ट, देवाचं नाम घेण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत. मला थोडस जड वाटेल बरं का माझ्या माताने, 10 मिनिटं फक्त जड वाटेल का की थोडासा आध्यात्मिक विषय आहे. सर्वांची हे करून अगदी सांगतो, अगदी 10 वर्ष पहिलं आपल्याला मनुष्यत्व मिळालं ना. देवानं आपल्याला मनुष्याचा ध्येय दिला. त्यानंतर माणसामध्ये काय तयार व्हावं? मुमुक्षत्वम. मुमुक्षत्वम म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे, मी का आलो, मी कुठून आलो, मला जायचंय कुठं, मला करायचंय काय, हे त्या जीवाला पडलेले प्रश्न म्हणजे मुमुक्षत्व. एकदा मनुष्य जन्माला आला की त्या जीवामध्ये ही स्थिती तयार व्हावी. आणि ज्या दिवशी ही स्थिती तयार होईल तेव्हा त्याला ओढ लागेल साधूची. महापुरुष संश्रया. म्हणून म्हटलंय मनुष्यत्वम, मोक्षत्वम, महापुरुष संश्रया. ह्या 3 गोष्टी तुम्हाला मिळाल्या की मग नामाचं महत्व कळेल. मग संत सांगतात की त्या मिळालेल्या नामाचा उच्चार अखंड करत चल. खरं तर मी आता एकाच दृष्टांताच्या माध्यमातून येतो महाराज. कारण आयुष्यामध्ये, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे देवाचं नाम. आणि ते कसं घ्यायचं एका दृष्टांताच्या माध्यमातून जाऊया. थोडस दृष्टांत मात्र कानाचं सर्वांग करून ऐका. राम बोला नावाचा एक शिष्य आहे. गुरु घरी रामाला मुलगा आहे, अनाथ आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईने त्याच्यावर चिंतन करा. राम बोला नावाचा एक
गुरुग्रही राहणारा अनाथ मुलगा आहे. गुरुग्रहीचं शिक्षण पूर्ण होतं. तो आश्रम सोडून बाहेर येतो. सामान्य जगाचा त्याला वारा लागतो. साहजिकच त्या रामबोलाचं लग्न होतं. एवढे दिवस त्या रामबोलानं त्या गुरुग्रही अध्यात्माचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. महाभारत रामायण सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. पण जेव्हा तो गुरुग्रह सोडतो, सात्विक ठिकाण सोडतो, रजोगुणाकडे येतो. थोडक्यात त्या गुरूंचं घर सोडतो, गुरूंचं ठिकाण सोडतो, समाजामध्ये येतो. लग्नाच्या वयाचा होतो. त्याचं लग्न होतं महाराज. लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचं नाव रत्नावली. मी दृष्टांत नाही सांगत, एका संतांची घटना सांगतोय. बरं, दृष्टांत नाही सांगणार, संतांचा प्रसंग सांगतोय. संतांच्या जीवनातला आपला विषय. पहिलं चरण, देवाला त्याचं नाव आवडतं. मग हा रामबोलाचं लग्न झालं. रत्नावली नावाच्या मुलीशी त्याचं लग्न व्हावं. आतापर्यंत जो रामबोला देवाशिवाय त्याला काहीच आवडत नव्हतं, त्या रामबोलाला आता बायकोशिवाय काहीच आवडना. संसाराचा झटका आहे बघा, संसाराचा झटका. आतापर्यंत जो रामबोला देवाशिवाय राहत नव्हता, तो रामबोला आता बायकोशिवाय राहणं झालाय. संसारात आला महाराज. लग्न होऊन 3-4 महिने झाले असतील. बायको पहिल्यांदाच माहेरी गेले. इकडं रामबोला आपल्या प्रिय पत्नीच्या ध्यानामध्ये मग्न आहे की त्याला त्या रत्नावलीशिवाय काहीच होत नाही. इतकी रूपवान, इतकी गुणवान, इतकी सुस्वभावी मुलगी त्याच्या आयुष्यात आली खरे. पण लग्न झाल्यानंतर रामबोलाला मात्र आपल्या पत्नीशिवाय, धर्मपत्नीशिवाय चैन पडना. 4 दिवस माहेराला जाते म्हणून गेली, पण श्रावणाचा महिना आहे, पत्नी माहेराला जाते. इकडं मात्र रामबोलाची स्थिती वाईट आहे. पाण्यातून मासा काढावा किंवा गायीपासून वासरू वेगळं करावं, असा हा रामबोला आपल्या पत्नीच्या विरहानं तळमळू लागला. त्याला पत्नीशिवाय काय सुचेना, पत्नीशिवाय काय दिसेना, पत्नीशिवाय काय आठवेना. तो धावा करू लागला, रत्ना रत्ना रत्ना, धावा करू लागला. मात्र एक वेळ अशी आली, विरहाची शेवटची स्थिती आली. त्यानं ठरवलं, आज जायचं गड्या, आज जायचं, पत्नीला भेटायचं गड्या. आणि त्यानं ठरवलं, पावसाळ्याचे दिवस आहेत, आकाशामध्ये ढगांचा गडगडत आहे, विजांचा कडकडत आहे, वारा वाहतोय, पाऊस पडतोय. तो पावसामध्ये रात्रीच्या 12-1 वाजता रामबोला सासरवाडीच्या दिशेने निघाला. कसलाही रामबोलाच्या मनामध्ये विचार नाही. फक्त रत्ना, फक्त पत्नी, फक्त पत्नीचं रूप त्याला दिसते. इतका पाऊस पडतोय, परिणाम नाही. ढगांच्या गडगडाचा परिणाम नाही, विजांच्या कडकडाचा परिणाम नाही, रामबोलावर कुठल्याच गोष्टीचा परिणाम नाही. कारण ध्यान लागलं होतं पत्नीकडे. निघाला रामबोला. हळूहळू मैल 2 मैल करत बरंच अंतर कापलं. पावसाचं प्रमाण वाढलं, भयानक पाऊस सुरू झाला. तशी रामबोलाच्या पावलांची गती सुद्धा वाढली. हळूहळू तो नदीजवळ गेला. नदी तुडुंब वाहते. नदी तुडुंब वाहत असताना अचानक एक लाकडाचा ओंडका यावा. रामबोलाने विचार केला, माझी पत्नी तिकडे वाट बघते, भरलेल्या नदीतून कसा जाईल म्हणून माझ्या पत्नीने हा ओंडका पाठवलाय गड्या. तो त्या रामबोलाच्या ओंडक्यावर बसतो, नदीच्या पैतीराकडे जातो. खरं सांगू, तो ओंडका नसतो बरं, ते मड असतं आपल्या गावठी भाषेत. रामबोला त्या मडावर बसला, नदीच्या पलीकडे गेला. पुन्हा रामबोलाचा प्रवास सुरू झाला. तेच वातावरण, तोच पाऊस, तो ढगांचा गडगडा, तोच कडकडाट, कशाचाही परिणाम नाही रामबोलावर. बघता 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 रामबोला सासरवाडीच्या घराजवळ गेला. पाहिलं, घरामध्ये चिमणी चिवचिव करते. चिवचिव चिमणी. विचार केला रामबोलाने, किती काळजी असावी माझ्या बायकोला. माझ्यासाठी पहाटेच्या 3 वाजेपर्यंत चिमणी तेवत ठेवले. म्हणून रामबोला त्या चिमणी निघाला. घराजवळ पोचला, परंतु त्या 2 मजली घर आपल्या जुन्या काळातलं. रामबोलाला वर जाता येत नव्हतं. रामबोलाने विचार केला, आता कसा भेटणार मी माझ्या पत्नीला. त्यानं पाहिलं, त्या खिडकीच्या तिथून एक दोर खाली पडलेला दिसला. रामबोलाने विचार केला, किती प्रेम आहे माझं माझ्या बायकोवर, किती प्रेम आहे माझं माझ्या बायकोवर आणि बायकोचं माझ्यावर. त्यानं, माझ्या पत्नीनं माझ्यासाठी दोर सोडून ठेवलाय की रात्रीच्या वेळी कसे येतील धनी. आणि त्यानं त्या दोराला पकडावं कुणी, रामबोलानं. आणि
दोर चढत चढत खिडकीपाशी जावं आणि दोर सोडून द्यावा. दोर नव्हता बरं, तो सर्प होता. सर्प होता. पहिल्या प्रसंगामध्ये पोंडका नव्हता, मड होत अगदी साध्या भाषेत. ते एक प्रेत वाहत होता. दुसऱ्या प्रसंगामध्ये दोर नव्हता, साप होता. का कळला नाही? एकच ध्यान होत, रत्ना रत्ना. आणि एकविध झालेला हा रामबोला, एकविध झालेला रामबोला. त्याला पत्नीशिवाय काय दिसेना. दरवाजाजवळ गेला, धप मारली. विचार केला पत्नीने, एवढ्या रात्री कोण बरं आला असेल. दुसरी थाप मारली. पत्नीने ते खिडकीचं फाटक उघडलं. पाहते तर भयान पाऊस पडत असताना एवढ्या रात्री माझे पती इथपर्यंत. विचार केला तिने, का बरं आले असते. पहिल्यांदा विचारलं, अहो धनी तुमची तब्येत बरी आहे? काही नाही झालं म्हणा, मला तुझी आठवण येते, तुझ्याशिवाय करमत नाही, मी बेचैन आहे म्हणून आलो. एवढंच शब्द ऐकलं बरं का त्या रत्नावलीनं. आणि त्या क्षणाला ती सुस्वभावी रूपवान धर्मपत्नी काय सांगते, अहो धनी या नाशक्यासारख्या देहासाठी तुम्हाला मड्या कळलं नाही. या नाशक्यासारख्या देहासाठी तुम्हाला सर्प कळलं नाही. सगळ्या प्रसंगावर पाय देऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचला. कुणासाठी? कुणासाठी? बायकोसाठीच ना. अहो जर का एवढं यार मला देवाचं लागलं, एवढी आठवण तुम्ही त्या परंपरामांनी काढली, तर देव पुढे उभा राहील. रामबोला गुरुही शिकलेला आहे. त्याच क्षणाला रामबोलाचा विवेक जागा झाला. त्याच बोलाला रामबोलाचा सदसद विवेक बुद्धी जागी झाली. खरंय रत्ना, 100% खराय. जर का मला मडही कळत नाही, मला सापही कळत नाही, एवढंच जर मी माझ्या परमपरमात्म्याचं नामस्मरण केलं ना, तू सांगते तसंच घडेल. त्याच रात्रीला, रात्रीच्या 3 वाजता पुन्हा त्याच वातावरणामध्ये रामबोला परत फिरला. चित्रकूट पर्वत गाठला आणि माझ्या देवाचं भजन सुरू केलं. पांडुळे महाराज विठ्ठल देवाचं नाम घेतलं तर देव भेटेल. विश्वास ठेवला, देवाचं भजन सुरू आहे. चित्रकूट पर्वतामध्ये, भर जंगलामध्ये अहो रात्र भजन चालू रामबोलाचं. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, अंगाला घाम फुटलाय. दिवस रात्र एकच हे काय देवा विठ्ठला 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 अखंड नामस्मरण सुरू आहे. अरे काना फुटला माझ्या देवाला गड्या हो. एवढ्या भयान ठिकाणी देव अखंड पुढे उभे राहिले. रामबोलाच्या डोळ्यातून अश्रू येत आहे, अंग घामानं डबडबलंय. देवाले
आणि राम बोलाचं त्याच कृपा स्पर्शानं डोळ्याचे आसू पुसले, कुशीमध्ये घेतलं आणि राम बोलाचं डोळं उघडलं तर जगाचा मालक पुढं महाराज नामाचा उच्चार ही ताकद आहे त्या नामाची. माझे भक्त गाती जय नारदानी उमाते नारदानी उमाते नारदानी उमाते माझे भक्त गाती जय नारदानी जिथं भक्त देवाचं नाम गातात तिथं देव उभा आहे. अनेक संतांचे प्रसंग आहेत, मामाचे सुद्धा प्रसंग आहेत बरं का. फक्त आपण देव वाटायला बसतो. आपल्याला वाटतं ज्याचं दोन्ही हात कटेवर आहेत, दोन्ही पाय विठेवर आहेत, तो देव. अनंत रूपे देव कसा आहे? अनंत रूपात आहे, अनंत वेशात आहे. फक्त पायची दृष्टी कळली योगीला कसा आहे? देवाचा देव आहे, अनंत रूपे अनंत वेशे. त्या देवाचं रूप एक नाही, अनेक रूपामध्ये असणारा देव कळतो आणि बोलतो फक्त त्याच्या नामस्मरणानं बरं का. एरवी देव कळणार नाही, त्यासाठी तुम्हाला सर्वांवर श्री गुरूंची कृपा झाली की त्याची जाणीव तुम्हाला सर्वांना होते की देव नेमका कसा आहे, देव नंबर कुठं आहे. हा सगळ्या गोष्टी सद्गुरु कृपेने श्री संतांच्या आशीर्वादाने कळत असतात. म्हणून नाथ बाबा सांगतात की अखंड देवाचं नामस्मरण घे गड्या. देवा बाबा तुम्ही सांगताय नामाचा उच्चार कर, देवाचं नामस्मरण कर. एवढं केलं तर जमत का? नाही गड्या. तुला जर नामाचा उच्चार घ्यायचा आहे ना, देवाचं नाम घ्यायचंय ना, तर तुला दुसऱ्या चरणात जावं लागेल. Yeah.
काशीची तुळशीची माळ घाल, भाळाला चंदनाचा टिळा लाव. आता जरा थोडस चिंतन आत्मपरीक्षण करायचं आहे. नाथ बाबा अर्ध्या चरणामध्ये सांगताय तुळशीची गळ्यामध्ये माळ घाल, कपाळी चंदनाचा टिळा लाव. पण अर्ध्या भागामध्ये पुढे काय सांगतात, हृदयी कळवळा. सगळ्यांची माफी मागून सांगतो बरं का, ह्या गोष्टी सर्वच जण करतात. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतात, चंदनाचा टिळा लावतात. पण संतांना मात्र एक खंत आहे की जो परमात्म्याविषयी कळवळा असावा, जो जडीवाविषयी कळवळा असावा, सर्वसामान्याविषयी कळवळा असावा, तो कळवळा या हृदयामध्ये राहतो. कारण विष्णुमय जग वैष्णव आहे. सांगतात ना गळ्यामध्ये तुळशीची माळ घाल, ते नाथ बाबा प्रसंगाला हे पण सांगतात का. कोपराई साध्या वाणीने सांगतात, सकलांच्या पाया माझे दंडवत, किंवा अजून थोडस रागवून सांगतात, सांगतो तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतात. पण नाथ बाबांची भाषा थोडीशी वेगळी आहे. नाथ बाबा सांगतात, लय झालं बरं का सांगून, कोपऱ्या लय वेळा सांगून गेले, नाही कळत ना, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. कोपऱ्या सांगतात ते नाही ना कळलं, दुसरा येईल. दुसरा म्हणजे कोण हो, आपला बाप काळ. हे जर का कोपऱ्या सांगतात, हे जर कळत नसेल ना, तो काळ येईल आणि काय करेल, सरद शेवटी काळ काढून नेईल, सरद शेवटी तो आला तर जय हरी नाही करणार, रामकृष्ण हरी नाही म्हणणार, येताना कासरा घेऊन येईल आणि जाताना बांधून घेऊन जाईल. कोण, काळ. म्हणून नाथ बाबा सांगतात, सांगून झालंय एका जनार्दनी आमचं काय जाणार आहे, आमचं सांगायचं काम आहे. ऐकू नको, ऐकलंच तर कल्याण आहे, नाही ऐकलंच तर परिणाम भोगावे लागणार. म्हणून नाथ बाबा सांगतात की गड्या हो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, पायी चंदनाचा टिळा लावा आणि हृदयामध्ये मात्र माझ्या परमात्म्याविषयी कळवळा राहू द्या. गड्या कळवळा राहू द्या, कारण भक्तीचं मूळ आहे कळवळा. भक्तीचं मूळ कळवळा आहे महाराज. कळवळा म्हणजे भाव, कळवळा म्हणजे प्रेम, कळवळा म्हणजे आपलेपणा, कळवळा म्हणजे माया, कळवळा म्हणजे जिव्हाळा आणि कळवळा म्हणजे भक्ती आहे. मग भक्तीमध्ये त्या साधकाची अवस्था त्याच्या हृदयामध्ये परमात्म्याविषयी कळवळा पाहिजे, वैष्णवाविषयी कळवळा पाहिजे.
सांगतात की ईश्वर कृपेनं प्रत्येकामध्ये जीवाविषयी कळवळा, देवाविषयी कळवळा, वैष्णवाविषयी कळवळा. महाराज नाथ बाबा एका ठिकाणी सांगतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भक्तीमध्ये प्रेम असावं आणि प्रेमाचं दुसरं नाव कळवळा आहे बरं. म्हणून नाथ बाबा सांगतात गळ्यामध्ये माळ घाल, ही गोष्ट यार ठीक आहे, पण कळवळामध्ये नक्की असू दे. मी तर म्हणेन अगदी या व्यासपीठाची माफी मागून म्हणेल एक वेळ गळ्यात माळ नसली तरी चालेल, पण हृदयामध्ये कळवळा असावा. बरोबर का? हृदयामध्ये कळवळा असावा. कारण तिला ना फुटे पाना, तिला आई म्हणून आई. संत बहिणाई सांगतात तिला ना फुटे पाना, तिला आई म्हणून आई. तिला ना ओळखे काना, तिला आई म्हणून आई. अरे ज्या आईला पाना फुटत नाही तिला आई म्हणू नका. ज्या गाईला स्वतःच वासरू ओळखत नाही तिला गाई म्हणू नका. कारण ह्या दोन्ही गोष्टी एकाच आहे, कळवळ्याशिवाय. कळवळ्याशिवाय नाहीत बरं का. संत चरण रज लागतात वासनेचे गीत कळून जाय मग राम नाम उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी रोलोटे आणि हृदयी प्रगटे. ही भक्तीचा मार्ग आहे आणि त्याचं दुसरं नाव कळवळ आहे बरं का. या गोष्टी कळवळ्याशिवाय घडत नाहीत. आईला काटा मोडला, बाळाच्या डोळ्यात पाणी आलं, त्याला कळवळा म्हणावं. बाळ रडतंय, आईला दुःख झालं, त्याला कळवळा म्हणावं बरं का. प्रपंचामध्ये सुद्धा कळवळ्याशिवाय प्रपंच चालत नाही. कळवळा नसेल तर एका घराची दोन घरं झाल्याशिवाय राहत. दोन भावामध्ये कळवळा पाहिजे, आई वडिलांमध्ये कळवळा पाहिजे, भाऊ भावामध्ये कळवळा पाहिजे, भाऊ भावामध्ये पाहिजे, भाऊकीमध्ये पाहिजे, गावामध्ये पाहिजे. काय कळवळा. जर का कळवळ असेल तर गावचं गोकुळ होतं बरं का. मात्र आजकाल त्या कळवळ्याची जागा द्वेषाने घेतली महाराज. घरोघरी दोन भावामध्ये दोष तयार झाले, घर फुटलं. दोन भावकेमध्ये वाद तयार झाले, दोष तयार झाला, भावक्या वेगळ्या झाल्या. दोन गावामध्ये भेद तयार झाले, गावं वेगळी झाली महाराज. कळवळ्याची जागा भेदाने घेतली, कळवळ्याची जागा भेदाने घेतली. आणि हा भेद नावाचा रोग संतांना नको आहे. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद, फक्त भेद गेला पाहिजे आणि भेदाची जागा कळवळ्याने घेतली पाहिजे. कारण कळवळ हे प्रेमाचं प्रतीक आहे. अगदीच खाली येऊन सांगू, इथलं नाही सांगत बरं का. मोगऱ्यातलं नाही आमच्या गावात. अगदीच दोन शेजारी घर आहेत, दंडांक पाडतायत असं समजा. आपला विषय चाललाय कळवळ्यावर. शेजारच्यानं चांगले आपले 10-15 लाखाची छान गाडी घेतली बरं. शेजाऱ्यानं 10-15 लाखाची गाडी घेतली. त्याच्या शेजाऱ्याची प्रतिक्रिया काय असावी, काय असावी? बोला की, आपलं बोलतं राहावं. एवढं माझं चाललंय एकट्याच आपलं जय हरी चाललंय, त्याला थोडं पण शेजारच्याला काय वाटावं. पण काय वाटतं, काय तयार होतो? 15 लाखाची घेतलीस, वर्षाच्या आत 16 लाखाच्या काय संबंध?
बारकाईने विचार करायचा. त्याच्या 15 लाखाचा आणि तुझ्या 16 लाखाचा काडीचा संबंध नाही. त्याचं प्रारब्ध त्याच्या संग, तुझं प्रारब्ध तुझ्या संग. प्रारब्ध वेगळा आहे, व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे. कुणीच कुणाचं नशीब घेऊन आला नाही. फक्त हे कळलं तर आहे बरं का. आणि मग काय तिथून चढाओढ सुरू होते 16 लाखासाठी. त्यानं 16ची घेतली. आतापर्यंत 15 लाखाच्या गाडीमध्ये जो माणूस समाधानी होता, सुखी होता, तीच गाडी त्याला दुःखाला कारण घडली, कारण शेजारी 16 लाखाची आली. मग मला सांगा, ते 15 लाख फुकटचे का 1 लाख महत्वाचं? स्वतःच्या 15 लाखाचं महत्व नाही, मला शेजारच्या 1 लाखाचं महत्व आहे. देश बुद्धी आहे. मी तर वारंवार कीर्तनामधून हेच सांगतो महाराज, परमार्थ नाही कळला नका कळू द्या, नाही कळला नका कळू द्या. पण ज्या दिवशी आपल्या शेजाऱ्याच्या घरामध्ये एखादी चांगली घटना घडेल, एखादी चांगली वस्तू येईल, तेव्हा त्याच्या शेजाऱ्याने जर गावभर पेढे वाटले ना, तर महाराष्ट्राचं गोकुळ झालं. त्या दिवशी महाराष्ट्राचं गोकुळ झालं. पण नेमकं तेच होत नाही, कारण तो कळवळा येतो. म्हणून तुम्हा आम्हाला नाथबाबा सावध करतात, तो कळवळा प्रत्येक जीवामध्ये आला पाहिजे. खर तर एक दृष्टांत सांगून जाईल. माझ्या माता भगिनी तिथं, माझे बंधू तुल्य तुल्य सगळे जण इथे आहे. वेळ पण आहे. आपला विषय हृदयी कळवळा वैष्णवांचा. शिवरंजन आहे का? शिवरंजन आहे. चला, आपला विषय हृदयी कळवळा वैष्णवांचा. नाथबाबा सांगतात की हृदयामध्ये कळवळा असावा वैष्णवांचा. वैष्णवांचा राहू द्या हो, पण त्या जन्मदातीचा तरी असावा, जन्म देणारा पिताचा तरी असावा. पण आम्ही 21व्या शतकातील मोबाईलच्या संगतीत राहणारे जीव आहोत. आणि खरं सांगू, कळवळा सुरू व्हायला सगळ्यात मोठा भारतावर परिणाम केलाय त्या डबड्यानं. बारकाईने विचार करा सगळ्यांना. प्रत्येकाकडे मोबाईल झाली, पत्रिका घेऊन जायची गरज, आमंत्रण द्यायची गरज, गाठी भेटी घ्यायला जायची गरज, सगळी नातीच तोडून टाकली. बारकाईने विचार करा. एका झटक्यात काम होतं, एक मेसेज पाठवला की कळतंय. फक्त त्याला पण वाटतं कळवायचं काम आहे, हे नाही तर कळवळा कमी झाला महाराज. आणि जेव्हा तोच माणूस पत्रिका घेऊन एवढ्या लांब जायचा, तेव्हा त्याच्या डोक्यावर ऋण व्हायचं. ऋण आपल्या रोडपाशी ऋण व्हायचं की एवढ्या पोखराहून तो पार बारामती पर्यंत आलाय. म्हणजे मला जाणं आहे बरं का. हे पण एका मिनिटात मेसेज पाठवतो, तिकडून ते जेहारे पाठवतो. मिळाली, मी ठरवतो काय करायचं. काय कमी झाला? कळवळा कमी झाला महाराज मानवी जीवनातला. फक्त त्याचाच आपण सर्वांनी साखल्याने विचार करायचा आहे. आपल्याला जायचंय हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांविषयी हृदयी कळवळा असावा, कारण तो नाथबाबांना अपेक्षित आहे. एका कानड्याबाईचं पोर आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सतत हा दृष्टांत सांगत असतो बोधकथेच्या माध्यमातून. मला वाटतं 2009 साली हा जीवन शिक्षणच्या अंकात आला होता. हा दृष्टांत जीवन शिक्षणच्या अंकामध्ये 2009 साली आला होता की एक आंधळी बारकाय नाही का, आता जरा तिला एकुलता एक मुलगा आहे. त्या आंधळ्या आईच आपल्या मुलावर इतका जीव आहे की त्या आईला त्या मुलाशिवाय जगात कोणीच नाही. आपलं स्वतःच आयुष्य आणि स्वतःच भविष्य ते बाळ आहे. आई कशी आहे? आंधळे. त्या मुलासाठी जगावं, त्या मुलासाठीच राहावं, त्या मुलाचंच बघावं आणि तिचं सगळं स्वप्न त्या मुलामध्ये पाहावं. त्यासाठी ती आई आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी दिवस रात्र झगडते. असताना आंधळे आहे, पण अखंड जीव त्या मुलावर असताना हळूहळू हळू मुलं लहानाचं मोठं होतं, पहिलीच जातं, दुसरीच जातं. ती आंधळी आई आपली दररोज सकाळी उठायची, मुलासाठी डबा तयार करायची, एका हातात काठी घ्यायची आणि दुसऱ्या हातात मुलाचं दप्तर आणि मुलाला पकडून शाळेपर्यंत पोहोचवायची गाड्या. दररोज आईची हीच वारी असायची. सकाळी उठावं, मुलाला शाळेत पोहोचवावं, संध्याकाळी मुलाला आणायला जावं, दिवसभर दुसऱ्याच्या शेतात राबावं, कारण फक्त तिच्या डोळ्यासमोर एकच आहे, आपल्या मुलाचं भविष्य आहे. दिवसेंमागे दिवस जाऊ लागले महाराज. मुलगा मोठं झालं, 4थीला गेलं, 5वीला गेलं, 6वीला गेलं.